नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पूजनाने मारुती यात्रा व उरूस सोहळ्याची जयंत तयारी सुरू. कोरोचे ते भक्तांनी सामाजिक ऐक्याचा संगम असलेल्या ग्रामदैवत श्री मारुती यात्रा, महाशिवरात्री आणि लंगरीसो पीर बाबा उरूस या त्रिवेणी उत्साहाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. आज शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात पूजन सोहळा पार पडला. या विधीसोबतच फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या भव्य 4 दिवसीय उत्साहाचे अधिकृत नियोजन सुरू झाले आहे. शनिवारी सकाळी हनुमान मंदिरात परंपरेनुसार ज्योतिविद्या वाचस्पती, ज्योतिषचार्य, वास्तु अभ्यासक डॉक्टर दादासो शंकर गुरव यांनी भक्तिमय वातावरणात विधी संपन्न केला. त्यानंतर पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या हस्ते पावती पुस्तकाचे पूजन, पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. उत्सवाच्या पहिल्या वर्गणीची पावती दत्तात्रय देसाई, सनी ओळकर व अणुसे यांनी फाडून या कार्यास प्रारंभ केला. सालाबादाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव फेब्रुवारी महिन्यात सलग 4 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. दिनांक 15, 16, 17 आणि 18 फेब्रुवारी 2026 रविवार ते बुधवार या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विशेष अभिषेक, लंगरीसो पीरबाबा यांचा संदल, भव्य मिरवणूक, करमणुकीचे कार्यक्रम आणि कुस्त्यांचे मैदान अशा भरगच्च कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याप्रसंगी कोरोजीचे सरपंच संतोष भोरे, पोलीस पाटील सावकार हेगडे यांनी उत्साहाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डीबी पिष्टे, लखन कांबळे, सुनील आवळे, अक्षय शेट्टी, सुरेश चव्हाण, रवी कांबळे, बंडा पाटील, चव्हाण मालक, रशीद ढालाई, नितीन चौगुले, अनिकेत कांबळे यांच्यासह गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हनुमान की जयच्या घोषांनी परिसर चैतन्यमय झाला. सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.